धन्यवाद अमर भोईर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1. केएफ बॉयज थोडस सीमारेषेच्या बाहेर थांबा. मर्फी चला, सीमारेषेच्या निऑन कलरच्या पडद्याच्या मागे जा सर्वांनी. चला थांबा, 1 मिनिट थांबा. पंच त्यांना जाऊ द्या, शिशिरन त्यांना जाऊ द्या, टीम्सला सर्वांना. चला मॅच कडे आपण वळतोय. दिनकर आणि त्याच्या समवेत आहे तो मेघन आणि बॉल एक मार्कवर ओम बिडवई, वय वर्ष 15. या खेळाडूने मात्र इम्प्रेस केले. पहिला चेंडू बाहेर वळतोय, व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. एका धावेने धावफलकाला सुरुवात. आणि इथे बघा, स्टंपिंगच्या स्वरूपात विकेट मिळते पहिली. दिनकर वाळुंज इथे मात्र होतात बाद. श्रीनिवास आलेत नवीन फलंदाज. दिनकर वाळुंज यष्टीचीत झालेत आणि त्यानंतर डॉट चेंडू आले. 2 चेंडू 1 रन आणि 1 विकेट सध्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओम बिडवई, वय वर्ष 15. आपण पाहतोय हा गोलंदाज आणि काल त्याला बंटीदादा कांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळालं होतं खरं त्याच्या गोलंदाजीसाठी. नो +1 आपण पाहतोय. त्याच दरम्यान धाबा येतात. धावफलक पुढे सरकतं. 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जय गजानन सध्या आपण पाहतो बॅटिंग करते अगेन्स्ट न्यू ओमकार 11. हो, लेग ब्रेक केलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो उसळी घेतली आहे. विकेट किपर आपण पुष्करला पाहतोय. त्याच्या माध्यमातून खूप चांगलं कलेक्शन. मेघन सध्या आपण पाहतो स्ट्राईकवर आहे, त्याला मात्र बीट केलंय. डॉट चेंडू ओम बिडवई. लेग ब्रेक, बॅटचा फेस ओपन केलाय. बॉलला मात्र कव्हरच्या दिशेने ढकललाय. इथे मात्र ओव्हर थ्रो बॅकअप येत असताना पाहायला मिळतंय. इथे एकच धाव मिळते. कॅप्टनने सांगितलं होतं जय गजरांच्या की आम्ही यंग टॅलेंटला प्रमोट करणार आहे, त्यांना चान्स देणार आहे आता. आणि तेच आपण पाहतोय की यंग बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. मेघन आणि दुसऱ्या बाजूला श्री. 6 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी ऑफ व्हेरी फर्स्ट ओव्हर. वन्स अगेन बीट, स्विंग अँड मिस कम्प्लिटली. डॉट बॉल ओव्हरची झाली आहे सांगता. पहिलं षटक संपलं आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोअर इज 6, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये आपण पार्थला पाहणार आहोत. एका बाजूला न्यू ओमकार 11 टॉस जिंकून ज्याने मात्र क्षेत्ररक्षण निवडलंय आणि त्यानंतर मात्र जय गजानन आपण पाहतोय फलंदाजी. न्यू ओमकार 2 पैकी 2 सामने जिंकलेला आहे. दुसऱ्या बाजूला जय गजानन संघ पहिल्या विजयाच्या मात्र प्रतीक्षेमध्ये अजूनही आहे. लेग ब्रेक केलाय आपण पाहतोय. पायावर बॉल जाऊन आदळलाय. ओम बिडवई चांगली फिल्डिंग. बॅकअप साठी खेळाडू आहेत तिकडे. एक सिंगल फक्त मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त 6 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 1 आली आहे पहिल्या बॉलवर. स्कोर 7. फुलटॉस बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पृथांग काल 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता. काल 12th मॅन म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होते पृथांग आणि आता मात्र संधी मिळाली या मॅच मध्ये खेळण्याची आणि पृथांगला आपण एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहतोय फिल्डिंग करताना. पुढचा बॉल, वेगवान बॉल खोदून काढलाय. स्ट्रेट टू द फिल्डर, 1 बाउन्स. एक सिंगल इथे मिळते. श्री आणि त्याच्या समवेत मेघनला आपण पाहतोय. टीमची टोटल
8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला दिशा दिली आहे, मिसफील्ड झाली आहे, सर ते शेवटी सावरलंय स्वतःला. 1 रन इथे मिळते. वाईट बॉल, लाईन खराब, डाऊन द लेग हा बॉल पाहायला मिळतोय. 1 रन, टीमची टोटल 10 वर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नो बॉल, पुन्हा एकदा आपण पाहतोय. 9+1 या 2 धावा मिळतील. 2 धावेने स्कोर पुढे सरकेल 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन बोर्ड. अमर सर, आज थोडीशी उष्णता कमी जाणवते कालच्या तुलनेमध्ये. 1 वाजून 11 मिनिटं होतात. दुसरा सामना आपण पाहतो. सेकंड मॅच इन प्रोग्रेस ऑफ द डे. वन्स अगेन डाऊन द लेग, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ऍडेड टू द स्कोर. स्कोर शिफ्ट्स टू 13, लॉस ऑफ 1 विकेट. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग आपण पाहत आहे. 2026 सीझन नंबर 1. यावेळेस बघा चॉप केलंय, पुढे येऊन हलकेसे स्टेप आउट झाले होते फलंदाज. तिथे मात्र 1 रन मिळत असताना आपण पाहतोय श्रीला. टीमची टोटल अगदी थेंबे थेंबे तळेसाचे युक्तीप्रमाणे पुढे सरकली. 14 धावा. एकही चौकार नाही आलाय आतापर्यंत रोनक आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये. प्रयत्न केला जातोय बॅट्समनकडे, मात्र म्हणावं तसं यश मिळत नाहीये. षटक संपलंय दुसरं आणि टीमची टोटल आहे ती 15 धावा, 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आज आपल्याला खरं तर मेडिकल सेवा, मेडिकल सर्व्हिस ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेत, अपोलो हॉस्पिटल्स, त्यांचा आम्ही थँक्यू त्यांना व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांच्या वतीने शालिनी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. शालिनी मॅडम यांचं देखील स्वागत आहे. वेलकम शालिनी मॅडम टू आवर टुर्नामेंट शौर्य प्रीमियर लीग. आमची PTC लाईव्ह, आमचे संपूर्ण टेक्निकल टीम, आमचे गुणलेखक रोनकजी तांडेल असतील, आमचे 3ही पंच जे आज पुन्हा एकदा त्यांची जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतील. विनीत कांबळे सर, पवन शेलार सर आणि निसार शेख सर, त्यांचाही आपण आभार व्यक्त करूया. आमच्या समवेत अमर भोईर सर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ट्रॉफी इनॉग्रेशन पासून या स्पर्धेशी ते जोडले गेलेत. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे आणि 1 सिंगल फक्त मिळते. पूर्णपणे गोलंदाजांचा दबदबा अमर सर या मॅच मध्ये न्यू ओमकार 11 च्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जय गजानन थोडंसं यंग टॅलेंटला प्रमोट केलंय त्यांनी. नो बॉल आपण पाहतोय. नोची फक्त 1 रन इथे मिळेल आपण पाहतोय. त्याच्या व्यतिरिक्त कोणती धाव मिळणार नाही जर फलंदाज त्रिफळाचित होतो तर. या स्पर्धेचा नियम आहे. 17 धावा, स्कोर कार्ड वर 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र बीट केलंय आणि इथे मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. दमदार पुनरागमन मंदारच्या माध्यमातून, त्याला मिळते विकेट. आता मात्र टीम कॅप्टन अमोल मैदानाच्या आतमध्ये आले 4थ्या क्रमांकावर. जास्तीत जास्त धावा त्यांचा बनवण्याचा मानस होता. त्यांनी टॉसच्या वेळी सांगितलं होतं की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे आणि आम्ही प्रयत्न करणार, म्हणजे शेवटच्या मोमेंट पर्यंत आम्ही हार ना मानणार नाही असं त्यांनी सांगितलं. जिद्दीने खेळणार आहोत हा सामना. यावेळेस बघा स्वीप करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू. मंदारची हीच खासियत आहे की टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपवर जाणार की लेग स्टंपवर, ऑफ ब्रेक करणार की लेग ब्रेक करणार, हे सहसा ओळखता येत नाही फलंदाजांना. त्याची एक अनोखी शैली आहे. लेग ब्रेक पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये 1 बाउन्स बॉलला अडवतोय. मंदार डॉट चेंडू येतोय. चांगलं षटक आतापर्यंत रोनक. फक्त 2 धावा आल्यात, 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 नो बॉलची धाव आली, 1 सिंगल आली आहे, 1 विकेट, 2 डॉट बॉल. इथे पहा कीपरच्या आवाक्याच्या बाहेर होता. लेग बायच्या स्वरूपात हा चौकार येतोय. पुष्करला मात्र चेंडू अडवता आला नाहीये. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू नॉन स्टॉप गेला लेग बायच्या स्वरूपात. 4 रन, टीमची टोटल 21-21, लॉस ऑफ 2 विकेट्स. जय गजानन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पुढचे दोन्ही संघ तयार राहा. समर्थ 11 आणि पोद्दार 11 करावे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल याची नोंद घ्या. यावेळेस बघा ऑन साइडला पुन्हा दिशा दिली. फॉलो थ्रू मध्ये मंदार आले. डायरेक्ट हिट आणि सेफ आहे बॅट्समन मेघन. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. अमोलकडे स्ट्राईक राहील. 3 षटक संपलीत आणि धावफलकावर धावा आहेत त्या
22 धावा, 22 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ थर्ड ओव्हर. शेवटच्या षटकाला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिला चेंडू वाईड हाताळतोय गोलंदाजी मार्कवर आपण सिद्धेशला पाहतोय. टीमची टोटल पुढे सरकते 23 धावा, 23 रन्स. यावेळेस बघा आडव्या बॅट नेस्ट क्षेत्ररक्षकांना हलकीशी मिस फील्ड, मात्र त्या दरम्यान एक सिंगल, 3 रन त्याने नक्कीच वाचवलेत आपल्या संघासाठी असं आपण म्हणूया. पार्थला आपण पाहिलं डिफाईन लेग आणि किंवा लॉंग लेग मध्ये आपण म्हणूया तैनात येते. 24 धावा होत आहेत, 24 रन्स. स्टेप आउट झाले गॅप मध्ये, यश ओमच्या खरं तर शेजारून चेंडू निघून गेलाय, सीमा पार आणि येतो चौकार. तो मेघनच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी मेघन करतोय. आपण पाहतो डेथ ओव्हर मध्ये टीमला धावांची गरज आहे नितांत आणि त्या धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून. टीमची टोटल 28, 28 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल सिद्धेश, राईट आर्म राऊंड. यावेळेस बघा पुश केले बॉलला, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. कॅप्टन अमोल स्ट्राईकवर. टीमची टोटल 29, 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. एका धावेने स्कोर पुढे सरकलाय. यावेळेस बघा वेगवान पद्धतीने बॉलला मात्र ऑन साइडला पाठवलंय, सीमा पार. कॅप्टन अमोलच्या बॅटमधून हा आलाय चौकार. प्रॉपर मिडलिंग केलं, पुढे सरसावलं, कनेक्शन बेमिसाल पाहायला मिळालं. 2 चेंडू शिल्लक आहेत आता शेवटचे पहिल्या इनिंग मधील. लास्ट 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट. फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट मध्ये बॉल गेला तो सीमा पार. 1-4. या ओव्हर मध्ये रोनक आपण पाहिलं तर एकंदरीत 3 चौकार आले. डेथ ओव्हर खूप महागडा ठरलाय. शेवटचा बॉल, 37 रन्स ऑन बोर्ड. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग, 37 for 2. नो बॉल पंचांनी सांगितलंय आणि फलंदाज बाद. रन काउंट, बॉल काउंट आणि विकेट काउंट अशा पद्धतीने आपण पाहतोय. स्कोर झालाय तो 38 आणि 39 रनचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. ते न्यू ओमकार 11 या टीम सोबत. जाऊया आपण टॉस साठी, जिथे पोद्दार 11 करावे आणि समर्थ 11 दोन्ही कॅप्टन येतील आणि मायक्रोफोनवर जॉईंट होतील अमर भोईर सर. हॅलो, चला नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस साठी बोलूया. पोद्दार 11 टीमचा कर्णधार आणि समर्थ 11 संघाच्या कर्णधाराला जयेश तांडेल एका बाजूला आपल्याला बघायला मिळेल पोद्दार 11 टीम संघाकडून, आणि समर्थ 11 योगेशला बॉल मिळेल आपल्याला. चला निर्णय बदली गेला वाटतं. कोण येतोय? हेमंत कुठे आलाय. चला 2 मित्र आता मात्र नाणेफेकीसाठी सज्ज होताना बघायला मिळतील. दोन्ही वर्ग मित्र आहेत, हेमंत वाक्षे आणि जयेश तांडेल. नेक्स्ट मॅच जे असेल टेबल टॉप साठी कुठेतरी मॅच असेल युवराज सर. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. पोद्दार 11 संघाने 2 सामने जिंकत असताना कुठेतरी 4 पॉईंट वरती टेबल मध्ये लीड अग्रसर आहेत. आणि त्यांच्या जोडीला समर्थ 11 टीम यांचा संघ देखील 2 सामने जिंकलेत. दोघांचेही 4-4 पॉईंट आहेत आणि जो संघ या सामन्यात जिंकेल तो कुठेतरी टेबल टॉप ठरेल. आणि मी विनंती करतोय प्रणव, आपण टॉस करायचा आहे. चला बॉक्स क्रिकेट ग्रुपचा आणखी एक शिलेदार आता मात्र आपल्याला टॉस साठी जॉईन झालाय. टेल इज द कॉल, हेड इट इज. हेमंतने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ. पहिल्यापासून बॅटिंग घेत आलेलो आहे आणि मुळात सांगण्याचं कारण म्हणजे जयेश माझा क्लासमेट आहे. आम्ही दोघं एकत्र ज्ञानदीपमध्ये एकत्र 10वीच्या बॅचला होतो, 2008ची बॅच. तर खूप आनंद होतोय, आम्ही एकत्र खेळतोय आणि आम्ही बॅटिंग घेऊ.
चला देऊया दोन्ही संघाने शुभेच्छा. मॅच चालू झाली. आपण टॉस झालाय आणि चालू मॅच वरती मात्र कॉन्सन्ट्रेट करूया. तिथे जोडले जातील युवराज सर. धन्यवाद अमर भोईर सर. पहिल्या बॉलवर काय घडलंय? नो बॉल, त्यावर सर्कल आउटच्या स्वरूपात पृथांक बाद झालाय. पहिली विकेट आपण पाहतोय ते मिळवली आहे ती अर्थातच जय गजाननने. 39 रनचं आव्हान आहे न्यू ओमकार 11 या टीम समोर. एका बाजूला क्रिस, त्याला साथ देण्यासाठी पार्थ मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या बॉलवर सर्कल आउटच्या स्वरूपात पृथांक बाद. नो बॉलची 1 रन ऍड झाली स्कोर कार्डवर. डावकरी हाताचा पार्थ, त्याच्या समोर डावकरी हाताचा गोलंदाज आपण पाहतोय सुजल. वाईड बॉल त्याने हाताळलाय. टीमची टोटल पुढे सरकली 2 या धावसंख्येवर. ओ बेल्स पडल्या नाहीयेत. काय घडतंय मैदानाच्या आत. विकेट्सवर बॉल लागला. ऍक्शन रिप्ले आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहूया एक्झॅक्टली घडलंय काय. हो 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 वेगात लागला होता चेंडू, तरी देखील बेल्स काही पडल्या नाहीयेत. होतं असं कधी कधी. निखिल काहीतरी टिप्स देत आहेत मैदानाच्या बाहेरून. कॅप्टन पार्थला त्यांनी काहीतरी टिप्स दिल्यात. नो बॉल आणि तिथे मिसफील्ड देखील झाली. ओ नो बॉल आणि +4, 5 धावा मिळतील. मेघन होते एका बाजूला पियुष होते. दोघांनाही चेंडू अडवता आला नाहीये. 9+4, 5 धावा. स्कोर पुढे सरकतोय 7 रन्स ऑन बोर्ड. 7 for 1. टार्गेट इज 39. अजूनही 32 रन इथून बनवायच्यात आणि ते फलंदाज बाद होईल. पुढे आले होते भरपूर अर्थातच पार्थ आणि अमोल जे ॲज अ विकेट किपर म्हणून जबाबदारी पार पडतात. त्यांनी उर्वरित काम पूर्ण केलं. डेन्झिल आले दादा नवीन बॅट्समन. दुपारचं सत्र थोडंसं शांत क्रिकेट. येस, दोघेही बंधू आहेत. ब्रदर अँड ब्रदर. एका बाजूला क्रिस, एका बाजूला डेन्झिल. लेग ब्रेक चेंडू आडव्या बॅटने टॅप केलाय. सीमा पार चेंडू. 1 बाउन्स. चौकार. थोडस बॅटिंग ऑर्डर मध्ये बदलाव केलाय आपण पाहिलं तर रौनक ते म्हणजे न्यू ओमकारचे कॅप्टन निखिल यादवने त्याने थोडस दुसऱ्या बॅट्समन्सला संधी दिली. यंग टॅलेंटला संधी दिली. स्वीप करायचा प्रयत्न थोडेसे थांबले आणि गोलंदाजाने खरं तर यष्ट्यांच्या जवळ असणं इथे गरजेचं होतं. कदाचित एखादी विकेट आली असती, मात्र 1 रन मिळते. टीमची टोटल झाली ती 12. आणि शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमध्ये. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट ओव्हर. सध्या आपण क्रिसला पाहतो स्ट्रायकिंग 8 वर. हो इथे बघा अमोलला चखवलंय चेंडूने. बॅकअप साठी पियुष येतात. लेग बाईटच्या स्वरूपात 1 सिंगल मिळते शेवटच्या बॉलवर आणि पहिलं षटक संपलंय. टीमची टोटल आहे ती 13 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. अजूनही आपण पाहिलं तर 26 रनची इथून गरज असणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक. दिनकर वाळुंज दादा आलेत आता गोलंदाजीसाठी. दिनकर वाळुंज समोर एक क्रिस. टीमची टोटल 13. 26 बनवायच्यात 18 बॉल मध्ये. कमी गतीचा बॉल चांगल्या पद्धतीने पंच केलं होतं. तिथे चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. वाटिश लॉंग ऑफ मध्ये 1 रन इथे मिळते. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आत आपण पाहतोय. दोघे बंधू. टीमची टोटल 14. 14 रन्स ऑन बोर्ड. व्हाईट बॉल व्हेरी आउटसाइड द स्टंप बॉल पाहायला मिळतोय. अवंतरच्या स्वरूपात 1 रन मिळते. टीमची टोटल 15च्या घरात जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. शरीराचा आधार घेतलाय क्षेत्ररक्षकाने. इथे मिळाली ती फक्त 1 रन. 16 धावा धावफलक होत आहेत. 16 रन्स ऑन बोर्ड. क्रॉस बॅटेड फटका. गॅप मधून बॉल. क्रिसच्या बॅट मधून आलाय तो चौकार. न्यू ओमकार संघ मला वाटतं 3रा विजय या ठिकाणी प्रस्थापित करेल का, कारण त्यांचं पारडं थोडंसं वरचढ दिसतंय आता. दुसऱ्या बाजूला जय गजाननला विकेट्स इथे काढणं गरजेचं आहे. विकेट्स आणि डॉट बॉल्स हे वारंवार त्यांना टाकावं लागेल, करावं लागेल. हो इथे मात्र बीट केलंय आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. थोडीशी नशिबाची साथ मिळाली नाही फलंदाजाला क्रिसला आणि तो मात्र इथे बाद झालाय.
अगदी बोल्ड झाला. आपण पाहिलं तर तो पुढे गेला, चेंडू मात्र त्याला स्पर्श करून आला तो यष्टांच्या जवळ अगदी. आणि आता ओम बिडभाई, वय वर्ष 15. आता मात्र गोलंदाजी आपण त्याची पाहिली होती, आता फलंदाजी बघूया. त्याच्या खरं तर अर्ध्यापेक्षा जास्त उंचीची तर बॅट आहे ओम बिडभाई. समोर दिनकर वाळूंज. डॉट बॉल आहे. येस, फलंदाज बाद. एज लागली होती हलकीशी. आपण पाहतो स्कोर लेग पंचाने त्याची शहानिशा केली आहे आणि आल्या पावली ओम बिडभाई मात्र गेल्या मैदानाच्या बाहेर. आता रणनीतीचा भाग आहे का की हा सामना क्लोज घेऊन जायचा आहे, आता हे कॅप्टन निखिललाच माहिती आहे. 2 पैकी 2 तर त्यांनी जिंकलेले आहेत, त्यामुळे या क्वार्टर फायनल मध्ये त्यांचा प्रवेश निश्चितच मानला जातोय. मंदार नवीन बॅट्समन. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 1. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. हो, चांगला फटका. गॅप मध्ये मंदारने स्वतःचं खातं उघडलं या चौकाराने. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. टीमची धावसंख्या आहे ती 24. आता 12 बॉल आणि 15 रनची गरज. थर्ड ओव्हर मध्ये रुपेशला आपण पाहतोय जबाबदारी दिली आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज. पहिलाच बॉल जागा बनवली आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय मेघांच्या माध्यमातून. आता पॉपिक क्रीज मध्ये आले डेन्झिल, अन्यथा जावं लागलं असतं मैदानाच्या बाहेर. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतात रुपेश. अजूनही 15 रनची गरज. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 11 चेंडू 15 धावा. यावेळेस बॅकफुटला गेले. पंच केलाय सीमा पार. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल येतो तो चौकार डेंजिलच्या बॅट मधून. आणि आता 10 बॉल 11ची गरज. टीमची टोटल 28 झाली आहे. 39 रनचं आव्हान. एका बाजूला 2 सामने पराभूत झालेला जय गजानन, दुसऱ्या बाजूला 2 सामने जिंकलेला संघ न्यू ओमकार 11. विजयाची हॅट्रिक करेल का? आउटर एज लागली आहे. चेंडूला कसा फिरलाय. 1 रन मिळत असताना डेन्झिलला, 1 रन मिळत असताना न्यू ओमकार 11ला. मंदार स्ट्राईकवर आलाय. टीमची टोटल 39 वर जाऊन 29 वर जाऊन पोहोचली आहे. अजून एक 10 रनची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक. मंदार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता या बॉलवर, मात्र बीट झालाय. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 10 रन आता बनवायच्यात. ओ, गॅप मधून बॉल पाय अडवण्याचा प्रयत्न, मात्र त्याला स्पर्श करून सीमा पार गेला आणि मंदारच्या बॅटमधनं हा संघाला विजयाच्या जवळ नेणारा चौकार आहे. 33-33. पुन्हा एकदा गॅप मधून जबरदस्त बॅकफुटवर जात असताना फटका सजवला आणि षटक संपलं. त्याचबरोबर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 वर. 6 बॉल मध्ये आता 2 रनची गरज. चला, पोद्दार 11 करावे. आपल्याला गोलंदाजी करायची आहे. नंतरच्या मॅच मध्ये लगेच सामना संपेल, तसं क्षेत्ररक्षण आपण करून घ्या. चला, रिटायर हर्ट केलंय आपण पाहतोय डेन्झिलला. सचिन गोलंदाजी मार्कवर आणि अक्षय आले दादा. बघूया अक्षय आता विजयाची धाव काढतील का? 6 बॉल आणि फक्त 2 रनची गरज आहे. आणि इथे चांगला फटका होता. क्रॉस बॅटेड आणि फलंदाज बाद होत आहेत. अक्षय मात्र शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर गेलेत. सिद्धेश आले जातं नवीन बॅटर. 5 मध्ये 2 ची गरज. इथे मात्र मिसफील्ड झाली. 1 रन मिळते. स्कोर मात्र इथे आपण पाहतो किंबहुना लेवल झालाय स्कोर.
एक रन पाहिजे ना अजून. नो बॉल आहे हा, मग जिंकली मॅच. ओके नो बॉल आहे तर जिंकले, 2 पाहिजे होत्या. चला प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा ठरला आहे तो ओम बिडवई. 6 रन आणि 1 विकेट. चला ओम बिडवेला आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच. चला बंटी दादा हेल्मेट घ्या. चला आसिफ यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ओमला. चला पृथांक आपण मैदान खाली करा. चला निखिल यादव यांच्याकडनं ओम बेडवे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला आमचे नितेश भोईर सर देखील दाखल होत आहेत. कारण नितेश भोईर सर कसं म्हणजे त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं, एकाच वेळी ते 4 ठिकाणी अवेलेबल असतात असे नितेश भोईर सर. तुझं लग्न झालं ना का मग समजेल. हा मग तेच म्हटलं मी तुमच्याकडनं शिकणार आम्ही बरंच काही. इत्र तित्र सर्वत्र आमचे नितेश भोईर सर. चला फिल्डिंग लावून घ्या. पोद्दार 11 करावे. चला करावीची मॅच आणि नितेश भोईर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आणि एका बाजूला समर्थ 11. चला जास्त वेळ आता घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घेत आहेत. पोद्दार 11 करावे आणि हेमंत वाक्षण त्यांची टीम मात्र आपण पाहतो बॅटिंग करत असताना. कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल आणि ऐकूया आपण नितेश भोईर सर आणि त्यांना मात्र साथ देतील ते करावे गावचे अजून एक भूमिपुत्र सुपुत्र अमर भोईर सर.